जेव्हा त्या घडल्या तेव्हा महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे रायचंद माहित आहे, तिथे पार्टी मिटिंग आणि पार्टी मिटिंग मध्ये क्लिअर कट दुफळी तयार झाली आणि ती दुफळी तयार झाल्यानंतर वरती जर अशी स्थित्यंतर झाले असेल आपल्या तालुक्यात जर असं घडत असेल हे योग्य नाही असं मला वाटलं, म्हणून मी तटस्थ राहिलो आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ ठेवण्याचा मी त्यावेळेस प्रयत्न केला होता. आणि अशा गडबडीमुळं अर्धी पार्टी इकडं अर्धी पार्टी इकडं असेल तर असं चालणार नाही. पण ह्या तालुक्याचे काही गोष्टी मला इतकं ते पूर्ण करायचे होते, उलट वल्लभशेठ बेनके साहेबांचे अधूर राहिलेले स्वप्न मला पूर्ण करायचे होते. त्याकरता मी आदरणीय दादांबरोबर आणि वळसे पाटील राहून या तालुक्याचे विकास करण्यासाठी खूप पुढे गेलो. ह्या तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी काही आता 2 ठिकाणी जरी गेली असली तरी ह्या दोन्ही संघटना आतापर्यंत माझ्याबरोबर होती. मधल्या ह्या 6-7 महिने जरी नसली तरी इथून पुढच्या कालावधीमध्ये ती एकत्र येऊन पुढे गेलेले आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर महायुतीमध्ये कुठेतरी जुन्नर तालुक्यामध्ये आलबेल नाहीये, त्यामुळे अशा काही गोष्टींनी आंदोलन केलं आणि याचा दस्तक घेत तुम्ही महाविकास आघाडीच्या वाटचाल करताय असं बोलू. बघा, मी कोणाचा काही दस्तक घेत नसतो. आशाताईंनी त्यावेळी जे आंदोलन केलं हे मला त्यांचा गैरसमज झाला असं वाटलं होतं. तो गैरसमज नव्हता, त्यांनी जाणून बुजून ते केलेला आहे. ती जी बैठक होती ती जनसन्मान रॅली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पार्ट होता. जनसन्मान रॅलीमध्ये प्रत्येक तालुक्यात एक मोठा मेळावा आणि त्या तालुक्याशी निगडीत असलेला जो महत्त्वाचा विषय असेल त्याच्या बाबतीतची चर्चासत्र हे आयोजित करण्यात आलं होतं. त्यांनी आदल्या दिवशी असे मेसेजेस पाठवले की शासकीय कार्यक्रम असताना महायुतीतले आम्ही घटक असताना आम्हाला का नाही पाहिजे. हा एकतर शासकीय कार्यक्रम नव्हता, तो पक्षाचा कार्यक्रम होता. पर्यटनामध्ये मी जे आजपर्यंत पुरावे सादर केलेत, मी अजितदादांनी जे काय काम केलेलं आहे त्याचं शोकेश करणं, ते लोकांबरोबर चर्चा करणं यासाठी तो कार्यक्रम होता. याच्यामध्ये तालुक्यातल्या सगळ्याच सरपंचांना आमंत्रित केलं होतं. असं म्हटलं नाही की हा BJPचा आहे, हा शिवसेनेचा आहे, हा राष्ट्रवादी शरद पवारांचा आहे, काँग्रेसचा आहे. सगळ्या सरपंचांना बोलवतो कारण हा तालुक्याचा विकास आराखडा होता. आणि हे आदल्या दिवशी जेव्हा प्रशासनाचे अधिकारी त्यांना समजून सांगण्यासाठी जेव्हा तिथे गेले तरी सुद्धा त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या आणि त्यांना ती निदर्शनं करायचीच होती. ठीक आहे, त्यांनी तो केला, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. आम्ही विकास कामाच्या माध्यमातून आजपर्यंत पुढे झालोय आणि असे कुणी जरी काय असे करत राहिले तरी आम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. घोषणा देताना तुम्हाला टिक्या वगैरे असं वैयक्तिक टीका करत होते तुमच्यावर? वैयक्तिक टीका त्यांनी केली म्हणून मी त्यांच्यावर प्रति करणार नाही. ते आमच्या तालुक्यातले ज्येष्ठ नेते आहेत. हा आमचा संस्कारक्षम आणि सुसंस्कृत असणारा तालुका आहे. तालुका आमचा पाहतोय कोण किती संस्कारक्षम आहे आणि कोण किती संस्कृत आहे. राहिला पिट्ट्याचा विषय, पिट्ट्या काय चीज आहे, पिछल्या बार दिखाया है अभी भी दिखाएगा. तुतारीच्या विरोधात विधानसभेला रिंगणात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांबरोबर आहे. घड्याळ घेऊन तुतारीच्या विरोधात राहणार. मी पुढे अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या विधानसभेला सामोरे जाणार आहे. याचा अर्थ आजपर्यंत आम्ही जे काही कार्य केले म्हणून आम्ही माझी लढाई ही पवार साहेबांच्या विरुद्ध आहे असं अजिबात कोणी समजायचं काही कारण नाही. पवार साहेबांचे विचार घेऊनच त्यांनी जे काही रुजवलेले आहेत ते विचार घेऊनच पुढं आम्ही निश्चित प्रकारे जाणार. आणि म्हणून पुढं जात असताना मी तुम्हाला आज सगळं सांगणार नाही, पण एवढंच सांगतो की पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे.